कालसर्प दोष म्हणजे नक्की काय तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपल्या आयुष्यात नेहमी काही ना काहीतरी चुकतंय, पैसा येतो पण तो टिकत नाही, नातेसंबंध जुळत नाहीत, करिअरमध्ये पाऊल टाकलं की अडथळेच अडथळे, जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष निर्माण होतो तेव्हा असे अडथळे आपल्या जीवनात येतात. वैदिक ज्योतिषानुसार जेव्हा जन्मकुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतूच्या मध्ये येतात तेव्हा कालसर्प योग तयार होतो. राहू हे सर्पाचं मुख आहे तर केतू त्याची शेपूट. बाकीचे 7 ग्रह या सर्पाच्या पोटात अडकले की व्यक्तीचं भाग्य जणू गोठून जातं. अशा व्यक्तीचं धन टिकत नाही, कामामध्ये अपयश मिळतं, सतत आरोग्य बिघडतं आणि घरामध्ये भांडणं व तणाव निर्माण होतो. जर तुमच्या कुंडलीत सर्पदोष असेल तर तुम्ही दर सोमवारी महादेवांना दूध अर्पण करावे व महादेवांचं मंत्रजप करावे. नागपंचमीच्या दिवशी उपवास करून सर्पपूजन करावे व सापांना कधीही इजा करू नये. कालसर्प दोष आपल्या जीवनात अडथळे नक्कीच आणतो, पण भक्ती, मंत्रजप आणि योग्य पूजनामुळे हे अडथळे नाहीसे होतात आणि आपलं आयुष्य सुवर्ण संधी